समोरची बाजू BC करेक्ट BC भागिले कर्ण AC म्हणजे या ठिकाणी हे जे गुणोत्तर आहे ते साइन गुणोत्तर आहे. इथे लक्षामध्ये cos गुणोत्तर cos म्हणजे काय सांगा cos A समजा cos A लगतची बाजू भागिले कर्ण cos A च्या लगतची बाजू कोणत्या लगतची कळतं लगतची हा AB लगतची AB भागिले कर्ण AC सर यो मला मारतोय बघा आता बोलतोय सर आनंद वाटतो हा तो आषाढ आहे सर शिक्षण पण भागिले साइन पहिले तर आज प्रश्न विचारता आज पण नाही सर आम्ही इकडे मागे होतो का आम्हाला सोडायला कधी वाजता बाहेर कधी बाहेर पहिला नियम समानार्थी शब्द सांगा बरं समानार्थी शब्द गायकवाडचा सांगते बापूजी ठोंबरे बालकवीची एक कविता तुम्हाला आठवत असेल की छानो माझी सोनकली ती कुणाकडे ग पाहत होती छानो माझी सोनकली ती कुणाकडे ग पाहत होती तो रविकचा राजा आवडला आमच्या राणीला लाज लाजली ती फुलराणी साधी भोळी ती फुलं घरगुती त्यांना काय शिकता आलं नसेल घरगुती कौटुंबिक अडचणी असतील आता पण ज्यांना शिकता येत होतं त्यांनी तुम्ही सुद्धा प्रयत्न केला आज साहेब असतील तुम्ही माने साहेब असतील वगैरे साहेब असतील मग काय आम्हीच फक्त मान सन्मान करायचं म्हणजे घ्यायचा काय तुम्हाला मान किंमत द्यायची आहे का समजा अहो आई वडील सुद्धा आपल्या मुलाला अगोदर बोलतात मोठा झाल्यानंतर साहेब बसायचं साहेब या द्रोणाचार्य होते म्हणून जर आले ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर माशी चार भिंतीत नाचली बायको मात्र वाचली ओढून पडला भिंत कसली चूल विजली होते नव्हते खिशामध्ये प्रसाद म्हणून पाणी तेवढे ठेवले खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही पाठीवरती हात देऊन कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्यांच्या गाणे मुभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागळे कळ्यांचे फुलांची कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता
सुनी सुनी सारी काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे ती अवखळ वेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी सांजेला होई जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे या 10वी अ आणि ब च्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या बॅचच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित या ठिकाणी आपण आणलंय आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात थाटामाटात आपण साजरा करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी सर्व या प्रतिमांना धन्यवाद देऊयात, अभिवादन करूयात. खरं तर ज्यांनी ही शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत आणली अशा ज्या प्रतिमेचं आपण पूजन करतोय, कैलासवासी सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील आणि सन्माननीय कैलासवासी रत्नप्रभा देवी मोहिते पाटील. खरं तर या कुटुंबियाचे सुद्धा या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कळत न कळत आपल्यावरती अनंत उपकारच आहेत असं म्हणायला हरकत परिवार आहे. आणि अर्थातच या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण दीप प्रज्वलित करीत आहोत. पुष्पहार आपण या प्रतिमेला अर्पण केलेला आहे. आयुष्यातले कित्येक जगण्याचे नियम, आपल्या अस्तित्वाचे नियम. आणि माझी पुतणी बसलेली आहे, 10वीला माझ्याकडे होत्या. त्या म्हणायच्या आम्हाला पोलीस व्हायचं. कारण काहीतरी होऊन दाखवलं लक्षात. आपल्यापाशी काय ॲम्बिशन पाहिजे थोडी तरी, मला कोणतरी व्हायचंय. आणि मग त्या ठिकाणी आपण तिथपर्यंत जाऊन पोचतो. तुमच्या वर्गातले अजून काही विद्यार्थी आले नसतील, काही कारणामुळे आले नसतील, तुमच्याशी अटॅचमेंट झाली नसेल, तुम्ही इथं आला, आमचा यथोचित सत्कार केला. खरं तर शिक्षकाला समाजामध्ये तुमच्याशिवाय सत्कार करणार आहेच कोण. बरेच जण म्हणतात मास्तर अजून आहेत, पेन्शन खातात वाटतं सरकारची. असू द्या, काय हरकत नाही. तुम्हा सगळ्यांना खूप 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 झालं काय अवघड. बघा एक किस्सा सांगतोय, आता कोण नाही ना बोलणार. बच्या वर्गात आम्ही होतो आणि आम्हाला तुला आठवत असेल की ह्याला खिडकी नव्हती आणि म्हणजे ग्रिल नव्हतं, खिडकी होती पण ग्रिल नव्हतं. आणि राऊत सरांना काहीच जायचं होतं, तिकडे पाण्याच्या टाकीचं पाणी चालू होतं आणि सर तिकडून इकडे येत होते. असं बोलून येण्यापेक्षा सर खिडकीतनं आले होते. सरांची उंची अमिताभ बच्चन इतकी उंच आधीच आणि त्यातनं खिडकीतनं यायचं म्हणजे ते अचानक आले. पण त्यांना असं फार वेगळं वाटलं. म्हणजे एक फार हुन्नरी व्यक्तिमत्व राऊत सर, म्हणजे खरंच आपलं ते. पण त्यावेळेस सरांनी आल्याला एक जोक सांगितला, त्यांना फार आवडायचं. वर्गात आले की एखादा जोक सांगायचं, पण तो जोक मला अजून आठवतो सर आणि मी अजून हसतो. ते म्हटले मी एक जोक सांगू का? मुलं म्हटले हा सर सांगा. काय झालं, एक कुत्र्याचं पिल्लू होतं आणि ते असं बघितलं आम्ही आणि आमचा एक तिथं मुलगा होता आणि तो पण तसंच करायचा आणि तो सारखं त्या कुत्र्यासारखंच वागायचा. तो झोपला तरी पण असं शिपूट वगैरे कुत्रं असं झोपतं तसं तो झोपायचा, चालायला लागलं तरी चालायचा, त्याची जीभ पण अशी बाहेर काढायचा. मग त्यांना आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो. मग डॉक्टरांनी बघितलं हे कधीपासून होतंय, तर ते म्हणजे पिल्लू असल्यापासून होतंय.
रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, बिलगिरीस आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती, पिटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती, मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांची थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर, मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ, बड्डे कोणाच्या कोणाची चंगल, ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे, रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी, गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी, गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरले